जय हो सावरे सलोने नंदलाल की. आनंदासाठी कृष्ण भक्ती आणि आरोग्यासाठी आयुर्वेदाची शक्ती. म्हणजेच कृष्ण भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि आयुर्वेदाशिवाय शक्ती नाही. भक्ती आयुर्वेदा चॅनलवर आज घेऊन आलो कफ वात पित्त या विकारावर काही छोटेसे थोडे उपाय. वात, कफ आणि पित्त, त्यापैकी पित्त विकार याला सहज साधा सोपा उपाय असेल तर सकाळी उठल्याबरोबर ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, मधून पित्त होते, त्यांनी फक्त उठल्या उठल्या सकाळी स्नान झाल्यानंतर 2 ग्लास पाणी पिलं तरीसुद्धा पित्त आवाक्यामध्ये येतं, अर्थात पित्ताचा विकार स्थिर होतो. ज्यांना जास्तच पित्ताचा त्रास आहे त्यांनी एक पुढचं काम करावं. स्नान वगैरे उरकल्यानंतर 1 कप दुधामध्ये 2 चमचे गाईचं अर्थात देशी गाईचं तूप टाकून प्यावं. हे रोज करावं. हे अत्यंत चमत्कारिक उपाय आहे पित्तावर. हा नुसतं पित्तालाच नाही तर तुमच्या डोळ्याखालची जी सर्कल आहेत त्यालाही नष्ट करणारा आहे, ज्याला आपण म्हणतो डार्क सर्कल. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, चेहऱ्यावरचा ग्लो याने तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. हे 1 कप दूध आणि 2 चमचे देशी गाईचं तूप अतिशय चमत्कारिक आहे. तुमचा अशक्तपणा 8 दिवसामध्ये संपून जाईल. आणि तूप अशी गोष्ट आहे, देशी गाय का घी, ही मनुष्याला शक्ती प्रदान करणारी आहे. पुढचा विकार आहे वात. वात या विकारासाठी तिळाचं तेल अतिशय जबरदस्त आहे. जसं आपण आता पाहिलं 1 कप दुधामध्ये 2 चमचे गाईचं तूप टाकून प्यालं की पित्तविकार निश्चित आवाक्यात येतो, तसं 1 कप थोडंसं गुणगुणं पाणी अर्थात थोडंसं कोमट पाण्यामध्ये वातविकारासाठी काय करायचं आहे, आपण रोज 1 कप गरम पाण्यामध्ये अर्थात कोमट पाण्यामध्ये 2 चमचे तिळाचं तेल टाकून प्यायचे. जेवण झालं की 1 चमचा तीळ, विशेष करून काळे तीळ, त्याच्याबरोबर गूळ खायचा आहे. वातविकारालाही फार जबरदस्त आहे. वातविकारवाल्याने अजून एक लक्षात घ्यायचं आहे, भरपूर तीळ आणि गूळ खा, त्याचबरोबर शेंगादाणे आणि गूळ खा. वातविकाराचा जर काही दुष्परिणाम कोणता असेल मोठा तर तुमचे सांधे दुखणे आणि मोटाप्पा हा वातविकाराचाच एक दुष्परिणाम आहे. विनाकारण पोट वाढणं. तसं पाहिलं तर ही मंडळी फार जेवतही नाही तरीसुद्धा मोठंचे मोठं पोट त्यांच्या वाटणीला येतं. याच्यासाठी हा फार जबरदस्त उपाय. भरपूर तीळ खा, गूळ खा, शेंगादाणे खा. कफ आपण पाहिलं. कफ या विकारावर एक चांगला उपाय काय असेल तर दररोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर 1 कप गाईच्या दुधामध्ये अर्धा चमचा हळदी टाकून प्या. त्यात थोडं गूळ किंवा साखर घाला. कफासाठी हा फार जबरदस्त उपाय आहे. हळदी टाकून घेतलेलं दूध हे कफावर गुणकारी औषध आहे. आता मी एक रामबाण उपाय सांगणार आहे. याने जर 1 कप वात पित्त आवाक्यात येत नसतील तर याने निश्चितच ते येतील. वाग्भट्टाचार्य सांगतात की कफ वात पित्त यासाठी एकच औषध, ते म्हणजे त्रिफळा चूर्ण. हिरडा, बेहडा आणि आवळा हे अतिशय गुणकारी असणारी 3 फळं. त्रि म्हणजे 3, फळा म्हणजे फळं. त्रिफळा चूर्ण, ह्याचं चूर्ण बाजारामध्ये जे मिळतं तर ह्या हिरडा, बेहडा आणि आवळा यांचं प्रमाण सम असतं. वाग्भट्टाचार्यांचं असं मत आहे की ते तेवढंसं गुण देत नाही, तेवढंसं गुणकारी नसतं. कशामुळं? त्याचं प्रमाण सम असल्यामुळं. मग वाग्भट्टाचार्य सांगतात, तुम्हाला नेमका पक्का असा जर गुण यावा वाटत असेल तर तुम्ही काय करायचे, 1, 2, 3 या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण करायचं आहे. म्हणजेच आवळा चूर्ण, बेहडा चूर्ण आणि हिरडा चूर्ण. हिरडा 100 ग्रॅम, बेहडा 200 ग्रॅम आणि आवळा 300 ग्रॅम या प्रमाणामध्ये 1, 2, 3 हे प्रमाण अतिशय गुणकारी मानलं गेलं आहे.
असा हा हिरडा भेडा आणि आवळा 100 ग्रॅम हिरडा, 200 ग्रॅम भेडा आणि 300 ग्रॅम आवळा हे जमल्यास विकत आणा आणि घरी चूर्ण करा किंवा आणताना चूर्ण या 1, 2, 3 प्रकारात आणा. ते मिक्स करा आणि रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर, अर्थात संध्याकाळचं जेवण जरा लवकर असावं 7 ते 9 या वेळामध्ये, आणि निश्चितपणे जेवल्यानंतर काय करावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी दुधात टाकून हे प्यावं, ज्यांना दूध शक्य नाही त्यांनी थोडं गुणगुणा पाणी अर्थात थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे त्रिफळा चूर्ण 1 ग्लासमध्ये 2 चमचे टाकावे. त्रिफळा चूर्ण हे अत्यंत गुणकारी आहे. हे तुमच्या सर्व विकारांना मात देणार आहे. म्हणून त्रिफळा चूर्ण हे खरं म्हणजे याच्यावरचा एक रामबाण उपाय. आयुर्वेद मनुष्याला निश्चितचपणे आरोग्य देतो आणि आरोग्य चांगलं असेल तर मनुष्याचं जीवन आनंदी बनते. पण त्याचबरोबर थोडीशी करावर का, माझ्या सावरे सलोने कृष्ण लल्लाकी भक्ती, अर्थात कृष्ण भक्तीशिवाय मुक्ती नाही. मुक्तीचा वेध कुणाला नाही, मुक्ती सर्वांनाच हवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, हे मनुष्य जात सकळ स्वभावताचे भजनशळ झाले असे केवळ माझ्या ठाई. भगवंत कुणाला आवडत नाही, म्हणून कृष्ण नामी संकल्प धरून राहे. म्हणजे कृष्ण भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि आयुर्वेदाशिवाय शक्ती नाही. म्हणून कफ वात पित्त यावरचा खरा रामबाण उपाय काय असेल तर हिरडा भेडा आणि आवळा हे त्रिफळा चूर्ण. जय श्री राधे राधे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा. आम्ही लवकरच घेऊन येऊ दुसरे नवनवीन आयुर्वेदावर आणि कृष्णकथेवर व्हिडिओ. जय श्री राधे, जय श्री राधे श्याम.